एका ठिकाणी एका गावामध्ये गावाचा एक सरपंच होता आणि त्या सरपंचाचं लग्नही झालेलं होतं, विवाहित होतं आणि त्याला 2 मुलेसुद्धा होती. पण त्या सरपंचाला बायेचा नाद लागलेला होता. म्हणजे कसा बाई वाड्यावर या प्रकारचा नाद असा काही लागलेला होता. त्या नादात गावाचा सरपंच त्या बायेच्या नांदी लागू लागू पुढे अर्धी इस्टेट त्याने गमावून टाकलेली होती. महिलेच्या नांदी तो लागलेला होता आणि त्या महिलेला घेऊन तो विविध ठिकाणी फिरत होता, जसे लॉज वगैरे कॅफे, असं त्या महिलेला घेऊन तो जात होता. आणि गावामध्ये खूप चर्चा पण होत होती बा की हा माणूस तर आपल्याच गावातला कुकडे हिंडवायला फिरवायला. अजून अशी चर्चा त्याच्या बायकोपर्यंत पण गेली. लोकांनी त्याच्या बायकोला पण सांगितलं बा तुमचा नवरा इकडे तिकडे हिंडूराला हे बाई या अंगणवाडीमधली. पण बायकोला की एवढं असं वाटलं नाही की बा हे रिअलच आहे, पण ते खरीच गोष्ट होती. मग बायकोला असं वाटलं आपण चला पाऊस नेमकं काही खरं आहे की काही. मी एका दिवशी बायकोनं त्याच्या पिच्छा केला. अजून त्याची बायको बघते का की रिअलमध्ये असंच काहीतरी घडलेलं आहे. आणि जेव्हा बायकोला माहीत पडलं तेव्हा घडले एक अनेकच धक्कादायक प्रकरण. नेमकं काय हे प्रकरण सविस्तर आपण जाणून घेऊया. हे जे प्रकरण घडलेलं आहे ते मध्य प्रदेशमधल्या नीचमध्ये या जिल्ह्याच्या एका गावामध्ये हे जे प्रकरण आहे ते घडलेलं आहे. त्या गावाचा एक सरपंच होता आणि तो एका अंगणवाडी महिलेच्या नांदी लागलेला होता. अंगणवाडी महिला ही अगदी त्याच्या बायकोपेक्षा पण सुंदर होती, हे तर सांगायलाच नाही पाहिजे. तसं पण ते खूप सुंदर होती ते अजून. आणि ते गावामध्ये जेव्हा होते ते एकमेकांकडे बोलत पण नव्हते आणि पाहत पण नव्हते. म्हणजे असं की अनोळखीसारखे वागत होते. पण जेव्हा ते जिल्ह्याच्या बाहेर वगैरे जात ना तेव्हा ते असे गळ्यात गळा पाडून असं लॉजर वगैरे जाऊन असं त्यांचं चालू होतं सर्व. पण मात्र ते एकामेकाकडे गावात असले की पाहत पण नव्हते आणि बोलत पण होते. पण त्यांना असं वाटत होतं की आपण असं करून कोणाला माहीत नाही पडेल. पण गावातले लोक एवढं पण मॅट नाहीत ना, त्यांना सर्व माहीतच पडले. मग लोकांना असं माहीत पडलं बा आपल्याच गावातला माणूस काही नाही की चक्कर आहे त्यांचा आहे अंगणवाडी बाईसोबत. तर मग बायकोला वगैरे त्यांना सांगितलं बा ते म्हणजे त्या गावातल्या माणसं आहे ना की असं असं आहे, तुमच्या नवऱ्याला बा ताब्यात घ्या नाही तर नवरा हातून चालला जाईल. आणि झालं काही असंच. मग बायकोनं असं प्लॅनिंग केली की तिच्या भावाला बोलवलं माहेरून. अजून गावातले 3-4 लोक घेतले. अजून एका दिवशी जसा सरपंच गावाच्या बाहेर निघाला, अजून ते जे अंगणवाडीमधली महिला होती ते पण निघाली. ते 2 जण सापडले लॉजवर. तर हे त्याच्या आंधी हे लपलेले होते. यांना असं वाटलं आपण रंग्यात पकडू यांना. तर झालं तसंच. जशी ते 2 जण बाहेर निघले सरपंचाची बायको अगदी त्या गाडीजवळ गेली आणि सरपंचाला डायरेक्ट कॉलर धरली. अजून 2-3 चापटा पण लावून दिल्या. अजून त्या बायला पण 2-3 चापटा लावून दिल्या. कारण असा जो प्रकार घडला हा एक धक्कादायक प्रकार घडला ना. त्यानंतर लोक आजूबाजून सगळे बघत होते. काही लोकांना शूटिंग वगैरे पण काढली आणि नेमकं हे प्रकरण जे होतं हे असं घडलं. आणि नंतर लोकांनी संपूर्ण प्रकरणाचं व्हिडिओ शूटिंग काढली आणि हे शूटिंग सोशल मीडियावर व्हायरल केली. अशा प्रकारची घटना या परिसरात या ठिकाणी घडली. आणि या घटना घडल्यानंतर त्या महिलेने म्हणजेच त्या सरपंचाच्या बायकोने तिला सांगितले आता जे ती महिला आहे ते त्या सरपंचाला फसवत आहे, त्यांच्यामुळे त्यांच्याजवळून पैसे पण घेत आहे, ब्लॅकमेल करत आहे. त्या सरपंचाच्या बायकोनं त्या महिलेवर असे आरोप लावले. पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि पोलिसांना सांगितले जर एखाद्याची तक्रार आली तर आम्ही तक्रार दाखल करून घेऊ. मात्र सरपंचाच्या बायकोने पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा तक्रार केली तेव्हा पोलीस पण म्हणत की बा तुमचं आपसी मामला तुम्ही सॉल्व्ह करून घ्या. नेमकं तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावरून तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा.